सगळ्यांना नमस्कार. तर आज आपण बघतोय झणझणीत मटण रस्सा. तर ह्या सामानाची लिस्ट मी ऑलरेडी कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. आता आपण घेतलेलं आहे स्वच्छ धुतलेलं मटण. त्यात आपण धने पावडर आणि हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तर तुम्ही तुमच्याप्रमाणे घालू शकता मीठ. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण एका पॅनमध्ये किंवा कुकरमध्ये युजली करतो, तर त्याच्यामध्ये तेल, बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित कलर चेंजपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्यात ते मसाले मिक्स केलेलं मटण घालून घ्यायचं आहे. आता मटणाला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित लागतील. आणि गरम पाणी केलेलं आहे साईडला, तर मी ते गरम पाणी घालून घेते त्याच्यामध्ये. आता कुकरची शिट्टी करून घ्यायची. आपल्याला कमीत कमी 4 शिट्ट्या करायच्या आहेत. तर पॅनमध्ये आपण मसाल्याची तयारी करतो आहे. आता पॅनमध्ये तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं खोबरं व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कलर आलेला आहे. आता आपण कांदा भाजून घ्यायचा आहे. कांद्याचाही अगदी सुरेख गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचा आहे. कांदा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अद्रकचे तुकडे आणि लसूण घातलेला आहे, तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत. तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित मिक्सरमधून वाटून घेतला आहे. हा बघा किती सुंदर कलर आलेला आहे आळणी रस्स्याला. तर आता कढईमध्ये तेल घालून वाटलेला मसाला घातलेला आहे. त्याच्यामध्ये हळद थोडीच घालायची आहे, कारण आळणी रस्स्यात आपण भरपूर हळद घातलेली आहे. तर त्याच्यामध्ये लाल तिखट, काळा मसाला घरी बनवलेला आहे आणि कोणताही बाजारातून आलेला मटण मसाला फॉलोड बाय धने पावडर तुम्ही घालू शकता. मसाला परतला व्यवस्थित, त्याला तेल सुटायला लागलं की त्यात मटणाचे तुकडे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये आळणी रस्सा घालून घ्यायचा. आळणी रस्सा टाकल्यानंतर 5 ते 10 मिनिट मटण व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आणि बघू शकता किती सुंदर